नमस्कार. आज आपण सागरशास्त्राचे महत्त्व पाहणार आहोत. मी सहाय्यक प्राध्यापक प्रवीण कुमार मिलिंद कांबळे. सर्वप्रथम आपल्याला सागरशास्त्र म्हणजे काय हे समजावून घ्यावं लागेल. त्यापूर्वी पृथ्वीवर प्रामुख्याने 3 आवरण आहेत. एक म्हणजे मृदावरण, वातावरण आणि जलावरण. या तिन्ही घटकांचा मानव आपला दैनंदिन जीवन सुखकर बनवण्याच्या दृष्टिकोनातून काय करत असतो, सातत्याने त्याचा काय करत असतो, अभ्यास करत असतो. पृथ्वीचा जर एकूण विचार केला तर 71% भाग हा काय केलेला आहे, महासागराने व्यापलेला आहे. त्यामुळं ह्या महासागराकडे एक साधन संपत्ती म्हणून आपण पाहिलं पाहिजे आणि मानवी गरजा काय केल्या पाहिजेत, पूर्ण केल्या पाहिजेत आणि दैनंदिन जीवन सुखी करण्याच्या दृष्टिकोनातून याचा देखील अभ्यास केला गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून मानवाने प्रामुख्याने सागरशास्त्राकडे बघण्याचा किंवा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सागरशास्त्र म्हणजे काय नेमकं, हे सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर सागरशास्त्र म्हणजे सागर जलाशी संबंधित घटकांचे वर्णन व त्यांचे शास्त्रीय विश्लेषण म्हणजे खऱ्या अर्थानं सागरशास्त्र. तर संबंधित घटकांचे वर्णन म्हणजे कोणते आणि त्याचे शास्त्रीय विश्लेषण म्हणजे नेमकं कोणत्या घटकांचे शास्त्रीय विश्लेषण, हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. तर सागरशास्त्राच्या संबंधित घटक म्हणजे सागराची उत्पत्ती कशा पद्धतीनं झाली, सागराची तळरचना कशा पद्धतीची आहे, सागराची खोली कशा पद्धतीची आहे, त्याचबरोबर सागराच्या गुणधर्म जे आहेत त्यामध्ये तापमान असेल, सागराची क्षारता आहे, त्याचबरोबर सागराची गतिशीलता, त्याच्यामध्ये सागरी लाटा असतील, सागरी प्रवाह असतील, भरती ओहोटी असेल, यासारख्या गतिशीलतेचा अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर सागरी निक्षेपण असेल, म्हणजे सागरामध्ये वेगवेगळे काय होत असतं, संचयन होत असतं. त्या निक्षेपणा घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. सागरामध्ये विविध प्रामुख्याने जैवविविधता आहे, म्हणजे जैविक घटक आहेत, अजैविक घटक आहेत, यांचाही देखील अभ्यास केला जातो. त्याचबरोबर सागरामधले प्रामुख्याने प्रदूषण असेल, नैसर्गिक प्रदूषण असेल किंवा मानवी प्रदूषण असेल, त्याचबरोबर सागर संवर्धन असेल, या सर्व घटकांचा काय केला जातो, वर्णन केलं जातं आणि त्याचं शास्त्रीय विश्लेषण केलं जातं. आणि हा शास्त्रीय विश्लेषण आणि ह्या घटकांचे वर्णन प्रामुख्याने सागरशास्त्रामध्ये केलं जातं. यालाच आपल्याला सागरशास्त्र म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की सागरशास्त्र म्हणजे सागर जलाशी संबंधित घटकांचे वर्णन आणि त्याचे शास्त्रीय विश्लेषण म्हणजे खऱ्या अर्थानं सागरशास्त्र होय. सागरशास्त्र ही एक प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाची एक प्रमुख उपशाखा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सागरशास्त्राचे महत्त्व नेमकं काय आहे, तर आपल्याला पुढील मुद्द्याच्या आधारावर सागरशास्त्राचे महत्त्व लक्षात येईल. ते म्हणजे खाद्यान्नाच्या दृष्टिकोनातून, 2 खनिजाच्या दृष्टिकोनातून, 3 विद्युत निर्मितीच्या दृष्टिकोनातून, 4 हवामानाच्या दृष्टिकोनातून, 5 वा वाहतूक व्यापाराच्या दृष्टिकोनातून सागरशास्त्राचे महत्त्व आपल्याला लक्षात येईल. तर सर्वप्रथम पहिला मुद्दा म्हणजे खाद्यान्नाच्या दृष्टिकोनातून. मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि पाणी, यातील जी मूलभूत गरज आहे, ती म्हणजे अन्न. तर प्रामुख्याने मृदावरणाला वाढत्या लोकसंख्येचा जर विचार केला, तर मृदावरण जे आहे, त्या मृदावरणाला पर्याय म्हणून महासागराकडे पाहिलं जाऊ लागलेलं आहे. कारण की वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, इतक्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काय केली जाते, सागरामध्ये काय केले जाते, मासेमारी केली जाते आणि मासेमारीच्या द्वारे काय केलं जातं, मानवाला अन्न पुरवठा केला जातो. प्रामुख्याने सरासरी 19% पेक्षा अधिक जास्त माशाचा अन्न म्हणून जागतिक पातळीवर काय केला जातो, वापर केला जातो किंवा त्याचा उपभोग घेतला जातो. प्रामुख्याने जे प्राणीज प्रोटीन्स मानवाला मिळतं, त्यातलं 10% प्राणीज प्रोटीन प्रामुख्याने माशामार्फत काय केलं जातं, उपलब्ध करून घेतलं जातं. त्याच व्यतिरिक्त माशाच्या व्यतिरिक्त कोण आहे, तर प्रामुख्याने कोळंबी आहे, त्याचबरोबर झिंगा आहे, शिंपले आहेत, यासारख्या खेकडा आहे. यासारख्या घटकांचा प्रामुख्याने खाद्यान्नामध्ये उपयोग करून घेतला जातो. याच्या व्यतिरिक्त औषध निर्मितीसाठी असेल किंवा सौंदर्य प्रसाधनासाठी देखील मोठ्या प्रमाणात काय केला जातो, माशांचा उपयोग करून घेतला जातो. आधुनिक यंत्राचा वापर करून आज जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, मासेमारी केली जाते. त्यामुळे खाद्यान्नाच्या दृष्टिकोनातून सागरशास्त्राचा अभ्यास करणं काय महत्त्वाचं आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला मांडता येईल, खनिजाच्या दृष्टिकोनातून सागरशास्त्र कसं महत्त्वाचं आहे. तर प्रामुख्याने मानवाच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, त्यात दैनंदिन गरजामध्ये
प्रामुख्याने मीठ हा अत्यंत आवश्यक घटक आहे आणि मीठ हा घटक प्रामुख्याने महासागरातून मिळवला जातो. त्याच्या व्यतिरिक्त सोने असेल, चांदी असेल, मोती आहे, तांबे आहे, मॅग्नेशियम, शिसे, युरेनियम, पोटॅशियम, सल्फेट यासारखी असंख्य खनिजे आपल्याला महासागरातून मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त रसायने देखील महासागरातून आपल्याला आढळतात. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आपल्याला महासागरामध्ये पाहायला मिळतात. जगातील जे एकूण खनिज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे जे उत्पादन आहे, खनिज तेलाचे जे उत्पादन आहे, त्यातलं जवळजवळ 50 ते 55% जे आता उत्पादन आपण घेतो, ते प्रामुख्याने महासागरातून घेतो. म्हणजे 50 ते 55% वाढलेलं आहे आणि भविष्यात याच्याही पुढे जाऊन ते काय केलं वाढू शकणार आहे. जगातील 75% देश हे खोल महासागरातून 75 देश सॉरी जगातील 75 देश हे खोल महासागरातून आणि खनिज तेलातून नैसर्गिक वायूचं उत्खनन करतात. भारत देखील प्रामुख्याने बॉम्बे आहे आणि बॉम्बे ह्या ठिकाणी काय करतोय खनिज तेलाचं उत्पादन घेत आहे. त्याचबरोबर नवीन संशोधनानुसार अंदमान निकोबारमध्ये प्रामुख्याने बंगालच्या उपसागरामध्ये खनिज तेलाचं उत्खनन भारत सरकार घेणार आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक म्हणजे विद्युत निर्मितीसाठी. विद्युत निर्मितीसाठी महासागर कसा महत्वाचा आहे, तर आपल्याला या 4 घटकांच्या आधारावर काय करता येईल आपल्याला विद्युत निर्मिती लक्षात किंवा समजावून घेता येईल. ती म्हणजे लाटांपासून ऊर्जा निर्मिती म्हणजेच त्याला वेव्ह एनर्जी असं म्हणतो आपण. प्रामुख्याने काय केले जातात, ज्या सागरी लाटा आहेत या लाटांच्या मार्फत काय केले जातात, टर्बाईन्स काय केले जातात, फिरवले जातात आणि टर्बाईन्स फिरवून त्याची विद्युत ऊर्जेमध्ये काय केली जाते, निर्मिती केली जाते. त्यानंतर भरती ओहोटी, त्याला टायडल एनर्जी म्हणतो. ज्या ठिकाणी ज्या भरती आहे त्यावेळी जो फुगवटा आहे पाण्याचा, त्या फुगवट्याच्या मार्फत किंवा ज्यावेळी ओहोटी आहे त्यावेळी जो पाण्याची पातळी कमी होणार आहे, ह्या फुगवटा आणि कमी होण्याची पातळी याच्या आधारावर काय केले जातात, टर्बाईन्स फिरवले जातात आणि त्याच्या आधारावर विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. तिसरा घटक म्हणजे समुद्रातील तापमानातील फरक. समुद्रातील तापमानातील फरकाचा विचार करता जे तापमानातील फरक आहे कमी आणि अधिक होण्याचं आणि ते तापमान काय केलं जातं, साठवून ठेवलं जातं. ते ती साठवून ठेवलेली जी ऊर्जा आहे त्याचं ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन करून काय केले जातं, विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. हा तिसरा घटक आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. आणि चौथा घटक म्हणजे समुद्रातील प्रवाहाची ऊर्जा निर्मिती. म्हणजे जे करंट्स आहेत, सागरी प्रवाह आहेत समुद्रातील, त्यामध्ये काय केले जातात, टर्बाईन्स काय केले जातात, पाण्यामध्ये बुडवून ठेवले जातात आणि जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या आधारावर टर्बाईन्स फिरवले जातात आणि यातून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. प्रामुख्याने हा शुद्ध स्वरूपाची एनर्जी आहे. याच्यातून कोणतीही पर्यावरणाची हानी होत नाही. त्यामुळं हा भूपृष्ठाला अत्यंत पर्याय पर्याय शुद्ध स्वरूपाचा पर्याय म्हणून आपल्याला सागराकडे आपल्याला पाहता येईल. प्रामुख्याने जपान असेल, USA असेल, भारत, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि त्याचबरोबर अर्जेंटिना या देशात देखील सागरी लाटांपासून काय केली जाते, ऊर्जा निर्मिती केली जाते. ही अक्षय स्वरूपाची काय आहे ऊर्जा आपल्याला सांगता येईल. प्रामुख्याने विषुववृत्तीय पट्टा आहे हा ऊर्जा निर्मितीसाठी काय आहे, आदर्श मानला जातो. आता नवनवीन संशोधन या विद्युत निर्मितीसाठी सागरशास्त्राकडे सातत्याने काय आहे सुरू आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. या विद्युत निर्मितीसाठी सागरशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला चौथा महत्वाचा मुद्दा मांडता येईल तो म्हणजे हवामानाच्या दृष्टिकोनातून सागरशास्त्र कसं महत्वाचं आहे. प्रामुख्याने जागतिक हवामानावर जलाशयाचा सर्वाधिक प्रभाव पडतो. त्यामधील जे भूपृष्ठाचं तापमान असेल, पर्जन्यमान असेल, याचं वितरण महासागरावरतीच अवलंबून आहे. प्रामुख्याने तुम्ही सागरी किनारपट्टीला बघितलं तर सम हवामान पाहायला मिळतं. जसं तुम्ही सागरी किनारपट्टीपासून दूर अंतरावर जाल तसं तुम्हाला विषम स्वरूपाचं हवामान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तापमानावर सागर हा काय करतो, अत्यंत प्रभावी ठरतो. त्याचबरोबर सागराची जी उष्णता धारण करण्याची क्षमता ही सर्वाधिक आहे. त्यामुळे उष्णतेचं भांडार जर कोणाला म्हटलं असेल तर ते महासागराला म्हणून ओळखलं जातं आणि तो दीर्घकाळानंतर उष्णतेचं काय करत असतो, उत्सर्जन करत असतो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचं जे शोषण आहे ते सर्वाधिक जर कोण शोषण करत असेल तर तो महासागर करतो. त्यामुळे महासागराचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणखीन एक महत्वाचा म्हणजे सांगता येईल तो म्हणजे हवेच्या दाबातील फरकामुळेच खऱ्या अर्थानं वाऱ्याची निर्मिती होते. हवेतील जो दाब आहे कमी आणि किंवा जास्त, हाय प्रेशर आणि लो प्रेशर आपल्याला सांगता येईल. ह्या प्रामुख्याने
सागरातील तापमानाच्या फरकामुळेच काय होत असतो, जमीन आणि पाणी तापण्याच्या गुणधर्मामुळे निर्माण होतो आणि यातूनच खऱ्या अर्थानं वाऱ्याची निर्मिती होते. त्यामुळे वाऱ्याच्या निर्मितीसाठी देखील सागरशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येईल. वैश्विक तापमानाचं उष्णतेच्या संतुलनामध्ये सागराची भूमिका ही काय आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर हवामानाच्या दृष्टिकोनातून दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जलचक्र. मुळातच जलचक्राची निर्मितीच ही महासागरातून होते. कारण की महासागरातील पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यानंतर ते घनीभवन होऊन पुन्हा त्याचं सांद्रीभवन होऊन पर्जन्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ओढे, नाले आणि भूजल पातळीमार्फत पुन्हा ते महासागरामध्ये पोहोचवलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं सातत्यानं अ, सागरातील पाणी भूपृष्ठाकडे आणि भूपृष्ठाकडील पाणी पुन्हा सागराकडे अशा पद्धतीनं जलचक्राची निर्मिती होते. दरवर्षी अंदाजे 4,50,000 घन किलोमीटर पाणी महासागरातून बाष्पीभवन होतं आणि महासागरातून बाष्पीभवन होऊन जलचक्राची निर्मिती होण्यास महत्त्वाचं आहे. म्हणजे हवामानाच्या दृष्टिकोनातून हा अ, सागरशास्त्राचा अभ्यास करणं. कारण की वातावरणातील जे बदल असतील, प्रामुख्याने वादळं असतील, ही वादळांची निर्मितीच मुळात महासागरात होते. म्हणजे हवामानातील होणारा सातत्यानं बदल आहे. वातावरणात होणारा सातत्यानं जो बदल आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी मेट्रोलॉजी डिपार्टमेंटची स्थापना केलेली आहे. म्हणजे प्रामुख्याने यामध्ये होणारा जो बदल आहे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हा अभ्यासण्यासाठी हवामानाच्या दृष्टिकोनातून सागरशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून सागरशास्त्र कसा महत्त्वाचा आहे, तर प्रामुख्याने जगातील सर्वात स्वस्त वाहतूक कुठली असेल, तर ती जलवाहतूक आहे आणि ही जलवाहतूक महासागरातून केली जाते. अवजड अ, अवजड घटकांचं वाहतूक करण्यासाठी किंवा अवजड वस्तूंचे वाहतूक करण्यासाठी जलमार्ग हा अत्यंत महत्त्वाचा आणि स्वस्त प्रकाराचा वाहतूक मार्ग आहे. त्याचबरोबर अ, जगातील जी 90% वाहतूक आहे, ही प्रामुख्याने जलमार्गामार्फतच केली जाते. त्यामुळं अर्थव्यवस्थेवर जलवाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम करतो. एक एखादा जलमार्ग जर विस्कळीत झाला, तर त्याचा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आपण प्रामुख्याने जे प्रमुख जलमार्ग आहेत, पनामा असेल, सुएझ कॅनल असेल, सुएझ कॅनलमध्ये मध्ये मोठी बोट अडकल्यामुळे जवळ-जवळ व्यापार ठप्प झाला होता आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अ, जलवाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर जी भूराजनीती आहे, ही भूराजनीती देखील प्रामुख्याने अ, सागरी मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळं वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने सागरशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.